ही दीक्षित रोडवरची रांग आहे, विचारून घ्या, मग त्यानंतर आम्ही ही कॅरी करतो. आणि ही रांग मतदानासाठी लागलेली आहे. तुम्ही बघता काही लोकांना इथे इश्यूज आहेत. आपटे साहेब थोडंसं बाहेर जाऊन आपण बोलू. एकदा रांग आपण दाखवली तर ही मंडळी ही मतदानासाठी येत आहेत. मुख्यत्वे वरिष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं आहे, जसं आता हे आलेले. नमस्कार. पण अडचण काय झाली म्हणाले तुम्ही? अडचण अशी आहे, आता हे यांचं वय किती आहे साहेब? 77. हां, ही विल स्टँड इन लाईन क्यू. महिलांना पुढे आत्ताचा सध्याचा प्रॉब्लेम. सेकंडली, आमच्या मालवीय रस्त्यावरती 219 पार्टमध्ये जवळजवळ 2 पार्ट होते ते. त्याचा त्यांनी पार्ट काही वर्षांपूर्वी 1 पार्ट केला, काही पार्ट 1 केला. आणि त्यामुळे झालेलं आहे काय की ते डबल स्ट्रेन त्या ठिकाणी झाल्या कारणाने आमचे लोक तिथे फक्त लाईनीत उभे राहतात आणि घरी निघून जातात. कारण मागच्या वेळच्या लोकसभा निवडणुकीचा असा अनुभव आहे की त्यांनी तिथे उभं करून नंतर मग अर्धे लोक खरंच कंटाळून निघून गेले. बाहेरच उभे राहिल्यानंतर पर्याय पुन्हा मध्ये राहील. करायला काय पाहिजे? सारखेच 2 पार्ट करून त्यांनी 2 रांगेमध्ये कोणाला उभं करायचं? एका रांगेमध्ये लेडीजला करा, एका रांगेला तुम्ही असं म्हणतात एका रांगेमध्ये महिलांसाठी करा आणि एका रांगेमध्ये याला करा. आणि 2 वोटिंग पोलिंग मशीन्स पाहिजेत त्या भागाला. आता एका मतदानाला किती वेळ लागतोय? मशीन केलेलं आहे. एका मतदानाला तुम्हाला मतदानाला साधारण 1.25 ते 1.5 मिनिट लागतो. तर ह्या हिशेबाने तुम्ही सांगा 7 ते 6 या वेळेला कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याकडे फार तर तासाला 50. ओके, 50 आणि 11 तास, 11:55, 550च्या वरती व्होटिंग होणार नाही कंटिन्युअस केलं तरी सुद्धा. आणि 2000 मतदानाचा प्रकार आहे मालवीय रस्ता 1900च्या वरती 1900च्या वरती नंबर्स आहेत. आणि तुम्ही सांगा हे मतदान होईल का एवढ्या लोकांना? लोक कंटाळून निघून जातात. आणि पोलीस विभागाला प्रशिक्षण देण्याचं 35 वर्ष तुम्ही काम केलंय. तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव सदानंद गोपाळ आगाशे. आगाशे साहेबांनी सांगितलं. ओके, आगाशे साहेबांनी सांगितलेला मुद्दा महत्वाचा आहे. एका मिनिटाला जर एकच मतदान होणार असेल आणि 2000 मतदार इथे असतील. आता हा भाग आहे मुंबईचा दीक्षित रोड. हा बहुत जोर से चल रहा है. अरे वा, व्हेरी गुड. तर हे साधारणपणे त्यांचं असं आकलन आहे की जे 1900 मतदार आहेत त्यांची पूर्ण मतदानाची प्रक्रिया नियोजित वेळेमध्ये संपणार नाही आणि त्यामुळे एकाच्या ऐवजी 2 रांग करा, महिलांसाठीची वेगळी रांग करा वगैरे असं त्यांचं मत आहे. कॅमेरामन ज्योतिंद्र वाघमारे, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. हा जो भाग आहे तो विलेपार्लेचा आहे, दीक्षित रोडवरचा.